जल्लीकट्टू बंदी विरोधात आज संपूर्ण तामिळनाडू एकवटलं। जल्लीकट्टू या पारंपरिक खेळाला परवानगी मिळावी यासाठी आता लाखो लोकांसोबत सेलिब्रिटींनीही आवाज उठवला। ख्यातनाम संगीतकार AR रहमान यांनी एक दिवसाचं उपोषण सुरू केलं आणि लोकांनीही यात सहभागी होण्याचं आवाहन केलं। रहमान यांच्यासोबत अभिनेते कमल हसन, विख्यात बुद्धिबळपटू विश्वनाथन आनंद, आर अश्विन, श्री रविशंकर यांनी जल्लीकट्टूचं समर्थन केलं। दरम्यान आज तामिळनाडू बंदची हाक देण्यात आली आहे। चेन्नईच्या मरीना बीचवर हजारोंच्या संख्येनं नागरिक जमले असून त्यांनी जल्लीकट्टूला परवानगी देण्याची मागणी केली। तामिळनाडूचे मुख्यमंत्री पनीरसेल्वम यांनी केंद्राला यात हस्तक्षेप करण्याची मागणी केली। त्यानंतर अटॉर्नी जनरल मुकुल रोहतगी यांनीही सर्वोच्च न्यायालयाला निर्णय राखून ठेवण्याची विनंती केली आहे। यानंतर सर्वोच्च न्यायालयानं देखील एक आठवड्यासाठी जल्लीकट्टूवरील निर्णय राखून ठेवणं मान्य केलंय। सध्या तरी केंद्र आणि राज्य सरकार चर्चेतून या प्रश्नावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करतायत। जल्लीकट्टू खेळ नेमका काय आहे आणि त्यावर बंदी का घालण्यात आली त्यावर एक नजर टाकूया। जल्लीकट्टू हा तामिळनाडूतील 400 वर्षांपूर्वीचा पारंपरिक खेळ आहे। या खेळात बैल आणि वळूला चिडवून गर्दीत सोडलं जातं। खेळात भाग घेणारे या चिडलेल्या बैलाला किंवा वळूला शांत करण्याचा प्रयत्न करतात। बैलांना मध्यपासून मारून डिवचलं जातं असा प्राणीप्रेमींचा या जल्लीकट्टूला आक्षेप घेत त्यांनी 2014 साली कोर्टात धाव घेतली होती आणि त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने त्यावर बंदी घातली। जल्लीकट्टूच्या समर्थनार्थ आता संपूर्ण तामिळनाडू तापलाय। जल्लीकट्टूसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला कोणकोणत्या दिग्गजांनी पाठिंबा दिला त्यावर देखील एक नजर टाकूया। ओ पनीरसेल्वम, तामिळनाडूचे मुख्यमंत्री श्री रविशंकर, आध्यात्मिक गुरु क्रिकेटपटू आर अश्विन, यासोबतच AR रहमान संगीतकार, विश्वनाथन आनंद बुद्धिबळपटू, कमल हसन अभिनेता या सगळ्यांनी जल्लीकट्टूला पाठिंबा दिला आहे।